स्नेहल स्टार्टअप टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो। तसेच नेचर फाउंडेशनच्या वतीनं सुद्धा आपलं सर्वांचं स्वागत आहे। नेचर फाउंडेशनच्या वतीनं नेचर फाउंडेशन नागपूरच्या वतीनं नेचर फाउंडेशनच्या वतीनं द्वारा आयोजित विद्यार्थ्यांकरता उच्च शिक्षणाचं मार्गदर्शन कार्यशाळा ही उद्या चंद्रपूरला 2 वाजता आपण आयोजित केलेली आहे। त्याचा विषय असणार आहे 11वी पासून पुढील मोफत शिक्षण प्रशिक्षणाची संधी कोणत्या आहेत। नीट असेल, JEE असेल किंवा इतर आयसर असेल, विविध ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्याकरता आपण या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहोत। 12वी नंतर देशातील नामांकित विद्यापीठामध्ये त्या ठिकाणी संधी बघा, CET असेल किंवा इतर आयसर असेल, या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहोत। याचा ऑनलाईन क्लास सुद्धा आपण घेतो आहे। नंतर पदवी किंवा पदव्युत्तर जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना सुद्धा देशातील विविध नामांकित विद्यापीठामध्ये ज्या काही ऍडमिशन प्रोसेस असणार आहेत किंवा फेलोशिप्स आहेत, या फेलोशिप बद्दलची सुद्धा आपण माहिती या ठिकाणी देणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्यायचं आहे, नेचर फाउंडेशनच्या वतीनं आपण हे कायमस्वरूपी उच्च शिक्षणासाठी काम करतो आहे। या उच्च शिक्षणासाठी काम करीत असताना आपल्याला यासारख्या ज्या इन्स्टिट्यूट आहे या इन्स्टिट्यूटच्या आपण मोफत ऍडमिशन प्रोसेस साठी मदत करत असतो। IIT चे सुद्धा जे काही MA असेल, MSc सारख्या कोर्सेस असतील किंवा BEd सुद्धा IIT मध्ये आलेला आहे। अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या लोकांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेल्या नाही आहेत, याची जाणीव जागृती, याचा अवेअरनेस करण्याचं काम हे नेचर फाउंडेशन गेल्या 5 वर्षापासून करत आहे आणि कितीतरी विद्यार्थी या ठिकाणी ऍडमिशन सुद्धा घेतलेले आहे, ज्या माध्यमातून विद्यार्थी शिकत सुद्धा आहेत। नंतर हा अत्यंत महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय आपला असणार आहे कोणता, तर महाविद्यालयीन शिकत असताना शिष्यवृत्ती धारक जे विद्यार्थी आहेत ते फीज देत असतात, मात्र त्यांना जसे SC विद्यार्थी असेल किंवा ST विद्यार्थी असेल तर यांना 100% फीज ही काय असते विद्यार्थी मित्रांनो, माफ असते, त्यांचं काम हे शासन देत असतं। नंतर मुलींसाठी सुद्धा आता 100% जी काही 642 जे कोर्सेस आहेत, 642 जे कोर्सेस आहेत ते फ्री आहे, परंतु शासन मात्र किंवा कॉलेजेस मात्र आपल्या विद्यार्थ्यांकडून ते पैसे घेतात। तर मग ते कसं आपण त्यांची फीज आपल्याला वाचवता येणार आहे, 1 रुपया न देता कसं ऍडमिशन आपल्याला करता येणार आहे किंवा दिलेली फीज कशी परत मिळवता येणार आहे, याच्या संदर्भातील हे सेशन कुठे असणार आहे, तर हे असणार आहे 22 फेब्रुवारी, वेळ दुपारी आहे 2 वाजता, 2 ते 4 वाजेपर्यंत हे सेशन असणार आहे। आणि स्थळ असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, स्थळ जे आहे ते स्थळ आहे आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह क्रमांक 1 आणि क्रमांक 2 असे 2 वसतिगृह आहेत ना चंद्रपूरमध्ये। तर त्या चंद्रपूरच्या वसतिगृहामध्ये हे सेशन असणार आहे, 2 वाजता असणार आहे उद्याला 2026, उद्या 22 फेब्रुवारीला रविवारी हे असणार आहे। आणि आपल्याला टीप जी आहे ती महत्वाची टीप आहे, मुलींच्या वसतिगृहामध्ये ही कार्यशाळा असल्यामुळे या ठिकाणी चंद्रपूरमध्ये किंवा चंद्रपूरच्या आजूबाजूला ज्या काही मुली असतील त्यांनी त्याला सहभागी होऊ शकतात। मुलांना या ठिकाणी प्रवेश नाही, कारण हे मुलींचं वसतिगृह आहे, हे सुद्धा समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे। अशा पद्धतीनं नेचर फाउंडेशनच्या वतीनं ही जी कार्यशाळा आयोजित केलेली आहे, या कार्यशाळेचा आपण सर्वांनी सहभागी व्हावं, मुलींनी सहभागी व्हावं, हे सर्वांसाठी आवाहन करतोय। आपलं टॅगलाईनच आहे नेचर फाउंडेशनचं की 1 पाऊल उच्च शैक्षणिक क्रांतीकडे। आपल्याला या ठिकाणी दिसताय लोगो, या माध्यमातून आपण काम करत असतो। आपल्याला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर शेअर करा, आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत आजच्या आज शेअर करा, जेणेकरून याबद्दलची माहिती मिळेल आणि कोणत्या तरी मुलीचा त्या ठिकाणी फायदा होईल, फीज वाचेल, सहकार्य होईल। स्टेटस सुद्धा लावा विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, हे तुम्हाला सांगू इच्छितो। धन्यवाद।